बघूयात पुढची बातमी। पालघर जिल्ह्यातला वाडा हा तालुका। वाडा हे नाव घेताच आठवतो तो दुर्गम भाग, तिथले आदिवासी आणि त्यांच्या समस्या। वर्षानुवर्ष हीच वाडाची खरं तर ओळख, मात्र इथल्या एका गावची ओळख काही वर्षात खूप बदलली आहे। वीज, स्वच्छ पाणी, शेती या गोष्टींचा वाड्याशी जणू संबंधच नाही, हे गेल्या अनेक वर्षांपासूनचं वास्तव। मात्र हेच वास्तव बदलण्याची किमया एका संस्थेनं आणि बहुराष्ट्रीय कंपनीनं साधली आहे। आधुनिक ठिबक सिंचनाच्या माध्यमातून सुरू असलेली ही शेती पालघर मधल्या वाडा या दुर्गम भागातली आहे असं सांगितल्यास कुणाचाही विश्वास बसणार नाही। मात्र हे खरं आहे। आरोहण संस्था आणि सिमेंस कंपनीनं वाडा आणि मोखाड्याच्या हद्दीवरील खोऱ्यात वसलेल्या आमला या गावचा कायापालट केलाय। त्यामुळे कधी काळी अंधारात असलेलं हे गाव आज प्रकाशमान झालंय। याचा इथल्या लोकांच्या जीवनमानावरही चांगला परिणाम झालाय। आशा नावाचा प्रकल्प आमच्या गावात आला। मग त्या प्रकल्पाअंतर्गत आमची ज्या गावातली जेवढी 65 घरं आहेत त्या 65 घरांमध्ये आता लाईट आली। त्याच्यानंतर जो काय आमचा मागं आम्ही एकदम दूषित पाणी प्यायचो, तर आता आमच्या गावात पाईपलाईनने पाणी आलं, पाण्याची टाकी आली। त्याच्यानंतर पाण्याच्या टाकीला खाली फिल्टर लावलं। आरोहण संस्था आणि सिमेंस यांच्या संयुक्त विद्यमानं हे गाव उजळून निघालंय। सिमेंस कंपनीनं सौर ऊर्जेचा वापर करत इथल्या लोकांच्या जीवनात जणू क्रांतीच घडवली आहे। त्यामुळे प्रत्येक घरात CFLचे दिवे दिसू लागलेत। त्यासोबतच शेतीसाठी बंधाराही बांधून देण्यात आलाय। त्यामुळे मोलमजुरीसाठी शहरात जाणारे लोकही आता गावात शेती करू लागलेत। पिण्याच्या पाण्याच्या शुद्धीकरणासाठी फिल्टर लावण्यात आल्यानं आरोग्याचा प्रश्नही सुटलाय। थोडक्यात काय तर कधी काळी समस्यांचा आगार असलेल्या या गावात आता समृद्धी आली आहे। विजेच्या प्रश्नावरती जेव्हा आम्ही अभ्यास केला तेव्हा असं आम्हाला आढळलं की हे प्रोटेक्टेड फॉरेस्ट मध्ये असल्यामुळे या गावाला विजेचे पोल दिले गेलेले नाहीयेत। मग आम्ही सिमेंस जी कंपनी आहे त्यांच्याकडे अप्रोच केला, त्यांना या गावाची पूर्ण परिस्थिती समजावून सांगितली आणि त्याच्यानंतर आज गेल्या 2 वर्षापासून जे काम सुरू आहे त्याचं आपण परिपाक इथे बघताय की 12 किलोवॅटचा एक पॉवर स्टेशन जे आहे ते या पूर्ण गावात उभारलेलं आहे। आमला गावच्या जवळून गारगाई नदी वाहते। पावसाळ्यात याच नदीमुळे गावचा संपर्क तुटतो। या नदीवरील पुलासाठी आतापर्यंत अनेक प्रयत्न झाले, मात्र पुलाची निर्मिती काही अद्याप झालेली नाही। मात्र लवकरच या नदीवर पूल बांधला जाईल असं आश्वासन आदिवासी विकास मंत्र्यांनी दिलंय। आमला नावाचं गाव आहे जे एकदम दुर्गम आहे की त्या ठिकाणी जी नदी आहे, छोटी नदी आहे, त्या नदीवरती पुलाची त्यांची मागणी आहे आणि ती मागणी आम्ही पूर्ण करणार आहोत। त्यांचा जो 4 महिने संपर्क पावसाळ्यामध्ये तुटतो तो निश्चितपणे तो तुटणार नाही आणि त्यांना चांगल्या प्रकारे येता जाता यावं, त्यांना लागणारा रस्ता आणि पूल हे दोन्ही आम्ही आमच्या शासनामार्फत करून देऊ। सौर ऊर्जा काय करू शकते याचा प्रत्यय या गावात पाहायला मिळतो। त्यासोबतच केवळ उद्योगधार्जिणी धोरणं राबवून सूटबुटकी सरकार या टीकेचं धनी होण्यापेक्षा औद्योगिक कंपन्यांचा वापर जनकल्याणासाठी करायला हवा असंही या गावातील सिमेंस कंपनीचं योगदान पाहून वाटून जातं। आता राज्यातलं सरकार या गावचा पॅटर्न पाहून इतर गावांचं रूपडं पालटणार का हे पाहणं महत्त्वपूर्ण ठरेल। शशिकांत कासार, TV9 मराठी, वाडा।